बरं, थोडंसं पॉलिटिकली आणि म्हणजे कोल्हापूरचं पॉलिटिक्सवर बोलायचं झालं तर सतेज पाटील आणि महाडिक हा जो संघर्ष आहे याकडे आपण कसं पाहता आणि येत्या काळामध्ये काय वेगळा बदल होईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की त्यांचा आणि माझ्या वडिलांचा जो आता गेले कित्येक वर्ष संघर्ष राहिलेला आहे, माझे एक 2-3 गोष्टी मी मांडीन की त्या गोष्टी राजकीय, हे बघा, राजकीय मतभेद असणं किंवा दोन वेगळे विचार असणं हे साहजिक आहे. आज माझे वडील भाजपमध्ये आहेत, ते काँग्रेसमध्ये आहेत, परंतु ह्या वैयक्तिकरित्या म्हणजे पर्सनल लेवलला नाही झालं पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहावं, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तशा पद्धतीनेच वागणूक झाली पाहिजे. आणि मुळात हे सगळ्यांना सुद्धा माहिती की एकेकाळी दोघं म्हणजे एका बुलेटवरनं फिरणारे 2 युवा होते. प्रत्येक कॉलेज लेवल इलेक्शनला हे त्यांनी एकत्र दिवस काढले. माझा अजूनसुद्धा आमचे आता जुने फोटोचे अल्बम्स आहेत. अजून आम्ही एका फॅमिली ट्रिपला गेलो होतो बरं केरळला, तर मी त्यांच्या मांडीवर बसलोय आणि त्यांचा मुलगा माझ्या वडिलांच्या मांडीवर बसलाय, असा एक फोटो आहे माझ्याकडे अजून. तर असे ते मित्र होते. खरं. तर माझं एवढंच आहे की राजकीय मतभेद किंवा राजकीय पातळीवरती टीका टिप्पणी ह्या सगळ्या ठीक आहेत, वैयक्तिक गोष्टी वैयक्तिकरित्या काय होता नाही व्हायला पाहिजे. आजसुद्धा आता खरं सांगायला गेलं तर माझा वैयक्तिक तिथल्या कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध नाही. आज उदाहरणार्थ कोल्हापूर दक्षिणमध्ये माझे काका आमदार अमल महाडिक साहेब आता तिथं आमदार आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये सुद्धा आता दुसरी पिढी राजकारणामध्ये, तर माझी आणि त्यांची तुलना केली जाते. तर माझा तसा मुळात काही संबंधच नाही. आज मी पक्षपातीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये आता राजकारण करण्याच्या दृष्टीने काम करतोय. माझ्या वडिलांचा त्यांचा संघर्ष कोल्हापूरमध्ये आहे, माझ्या काकांचा आणि त्यांच्या घरातल्या त्यांच्या दुसऱ्या पिढीच्या राजकीय संघर्ष तो कोल्हापूर दक्षिणमध्ये आहे. त्यामुळे माझा असा डायरेक्ट काय त्याशी नाही, परंतु खूप साऱ्या गोष्टी हे महाडिक विरुद्ध पाटील असंच दाखवलं जातं. त्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की राजकीय गोष्टी राजकीय ह्याच्यापर्यंतच ठेवा. अनेक संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष एकमेकांना विरोध करण्यासाठी चालू राहतात. तर त्या मला वाटते कुठंतरी हे झालं पाहिजे. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही मित्र होतात हे कृपया विसरू नका. तुमचे माझ्या वडिलांचे कसे संबंध होते हे तुमच्या दोघांपेक्षा आम्हाला कुणालाच चांगलं माहीत नाही आहे. तर ते फक्त पाळा, बाकी काही नाही.